नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24 बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील। धक्कादायक घटना। चुलत भावाला लोखंडी रॉडने जबर मारहाण करीत प्राणघातक हल्ला। काल दिनांक 5 ऑगस्ट 2024 सोमवार रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय राकेश ओला साहेबांशी चर्चा करून सौ कमल बबन जाधव यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार अर्ज सादर केले। साहेब, आम्हाला न्याय मिळेल का? प्रल्हाद गंगाधर जाधव, राहणार हनुमान टाकळी, तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर याने लोखंडी रॉडने माझे पती बबन जाधव यांना शिवीगाळ करून जीवे मारण्यासाठी रॉडने मारहाण करून गंभीर जखमी केले। प्रल्हाद जाधव विरुद्ध फिर्याद देण्यासाठी पाथर्डी पोलीस ठाण्यात गेले असता तेथील संबंधित पोलिसांनी मला मेडिकल यादी देऊन पाथर्डी येथील सरकारी रुग्णालयात जाण्यास सांगितले, परंतु आमची फिर्याद नोंदवून घेतली नाही। त्यासाठी आम्ही पोलीस अधीक्षक साहेबांना विनंतीपूर्वक अर्ज करीत आहोत। मी व माझे पती नामे बबन छब्बू जाधव, वय वर्ष 60 असे आम्ही राहत असून आम्ही दोघेही वयोवृद्ध असून ज्येष्ठ नागरिक आहोत। माझे 2 मुले व 2 मुली आहेत। पैकी माझे दोन्ही मुले मय झालेले असून माझ्या मुलींचे लग्न झाले असून त्या त्यांचे सासरी नांदत आहेत। सदर ठिकाणी आम्ही दोघे नवरा बायको राहत आहोत। माझ्या पतीचे आजोबा यांच्या नावावर मौजे हनुमान टाकळी येथील गट नंबर 202 या मिळकतींपैकी क्षेत्रवतन म्हणून नवीन शर्तीने आलेली असून त्यापैकी 30 आर क्षेत्र माझ्या पतीच्या हिश्शास वारसा हक्काने आलेले आहे व सदर क्षेत्र हे मी व माझे पती वहित करून आमची उपजीविका भागवत आहोत। आम्हास कोणाचाही आधार नाही। सदर मिळकतीशिवाय आम्हास उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही। आमच्या लगतचे धारक हा माझा चुलत दीर प्रल्हाद गंगाधर जाधव आहे। तो आमच्या बरोबर बांधाच्या कारणावरून आमचे बरोबर भांडणतंटा करत आहे। प्रल्हाद जाधव यांनी लोखंडी रॉड घेऊन आला व माझ्या पतीस अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली। लोखंडी रॉड माझ्या पतीच्या डोक्यात मारणार तेव्हाच माझ्या पतीने त्यांचा वाद चुकविला। त्यावेळी सदरचा रॉड माझ्या पतीच्या खांद्यावर लागला, त्यामुळे माझे पती जोराने ओरडले। त्यावेळी मी त्यांचा गैरतक्रारदार याच्या तावडीतून सोडविण्यासाठी गेले असता प्रल्हाद जाधव यांनी माझ्या केसात धरून मला ढकलून दिले। त्यावेळी तो म्हणाला की तू जर मध्ये आली तर तुझा देखील जीव घेईन असे म्हणून त्यांनी मला लाथ मारली। त्यानंतर आसपासचे लोक जमा झाल्यावर प्रल्हाद जाधव हा तेथून निघून गेला। पोलीस अधीक्षक साहेबांना विनंती आहे की आमच्या जीवाला धोका आहे। मेहरबान साहेबांनी आमच्या अर्जाची दखल घेऊन प्रल्हाद जाधववर कडक कारवाई करून अटक करण्याची मागणी करण्यात आली। मी कमल बबन जाधव, मला माझ्या नवऱ्याला कधी पण मारतो आणि तो माझा प्रल्हाद जाधव माझा दीर आहे। ते माझा कवा बी आम्हाला शेतीमध्ये काम करू देत नाही, शेतीमधलं कधी 2 घास खाऊ देत नाही, आम्हाला कधी पण मारतो। सर, आमची दखल घ्या। आम्हाला तिथं राहायला त्यांनी मुश्किल केली। सर, माझे जर गरीबाचे आमच्या दोघांची 2 मुलं होती, तक्रार केली गेलो होतो, पण आमची त्या सरने आम्हाला पोलीस लोकांनी दवाखान्यामध्ये पाठवलं आणि तिथं ना आमचा काहीच उपचार केला नाही। एक माझ्या मालकाला 1 इंजेक्शन दिलं आणि मला पण दिलं। माझ्या मालकाला कनी हो भेटलो आणि साहेबांनी सांगितलं आता तिकडे पाथर्डीला जा, त्यांच्याकडून आपलं हे काय असेल तुमचं ते करून घेऊन या। आणि तेव्हा मला सांगायचं की माझं नम्र विनंती आहे साहेब, माझं एवढं करून घ्या। सर, आम्हाला कोणी पण नाही, कधी नाही गेलं। माझे 2 मुलं वारले, माझ्या 2 मुली भांडायला गेले आता, त्याच्यामुळे मला इतकी भीती पडली त्याची। कधी पण निसता पहिल्यांदा मी खुरपी देते ना, त्या टायमाला त्यांनी वरोटा फेकून आणला, आम्हाला वरोटा फेकून आणला। तशापासून आम्ही घाबरले गेलो। एक दिवशी यांनी ना पाणी धारायला गेले तर खोरं घेतलं, त्यांच्याकडूनच घेतलं हिसकून, त्यांना मारहाण केली, त्यांना रक्त गेलं। त्या टायमाला आम्ही काही केलं नाही, मला मारलं तेव्हा काही केलं नाही। पण आज माझ्या मालकाने आमच्या चित्राला चारा कापीत होताना त्यांनी काय केलं, आयता चारा उचलला, त्याच्या चित्राला टाकला आणि घरात गेला आणि लोखंड लोड घेऊन आला, माझ्या मनावर हाणून पाडलं। सर, लय मारलं माझ्या नवऱ्याला, म्हणून मी खाली पडलं म्हणून मी गेले तर मला पण लाथा बुक्या मारलं आणि गडबड आवडायला लागले। तेव्हा माणसं सगळं गेले, मग गाडी काय सांगता ना तसं।